Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Are you happy, people of God? देवाचे लोक तुम्ही आनंदित आहात? I believe that you are happy. मी विश्वास ठेवतो की तुम्ही आनंदित आहात. I greeting you in Jesus' name. येशूच्या नावाने मी तुमचं स्वागत करीतो. I know that you are ready to listen the word of God. मला ठाऊक आहे की देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही तयार आहात. Amen. Amen. So before we turn to the word of God, let us we look to the Lord and let us we have word of prayer. आणि मग देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण देवाकडे लक्ष लावूया आणि आपण प्रार्थना करूया. Let's close our eyes. चला आपण आपले डोळे बंद करूया. Gracious Heavenly Father, we thank you so much for this wonderful time, Lord. कृपा स्वर्गीय पिता, या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. We thank you so much for this wonderful day that you have added in our lives, Lord. हा सुंदर दिवस तू आमच्या जीवनामध्ये जोडलास त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. We submit everything in your hand, Lord Jesus. सर्वस्वी प्रभू काय आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो येशू. Lord, you are a sovereign God. You are controlling everything, Master Jesus. प्रभू येशू तू सर्वसमर्थ देव आहे. सर्व काही हे तुझ्या नियंत्रणाच्या अधीन आहे. As we are going to listen your word, Lord Jesus God. प्रभू येशू तुझं वचन आम्ही आज ऐकत असता. Help us, lead us and guide us, Lord. तू आम्हाला सहायता कर, मार्गदर्शन कर आणि तू आम्हाला चालव. And give us understanding of your word, Lord. तुझ्या वचनाची समज तू आम्हाला दे. Let thy will be done in our lives, Lord. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. Especially I pray for the viewers, bless them, O Lord. विशेष करून मी दर्शकांकरिता प्रार्थना करतो की त्यांना तू आशीर्वादित As they कर. are listening your word from their heart, Lord Jesus. आपल्या अंतःकरणापासून तुझं वचन ते ऐकत असता प्रभू येशू. Let your word be blessing to them, Lord. तुझं वचन त्यांच्याकरिता आशीर्वादाचं Let your होऊ दे. word touch their heart, Lord. तुझं वचन त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करू दे. We thank you, Jesus. धन्यवाद देतो प्रभू येशू. Give you glory, honor, and praise. आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव देतो. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Are you ready? तुम्ही तयार आहात? I know that you are ready to listen to the word of God. आणि मला ठाऊक आहे की देवाचं वचन ऐकण्याकरिता तुम्ही तयार आहात. Though still we are in the house, जरी आपण घरामध्येच आहोत, but thank God that God has given us an opportunity to listen His word. परंतु देवाला धन्यवाद की त्याने आपल्याला एक संधी दिली आहे जेणेकरून आपण त्याचं वचन ऐकू शकतो. And thank you so much that you have taken this time to open these YouTube apps and listen the word of God. आणि मग तुमचे देखील मी आभार मानतो की तुम्ही वेळ घेतला जेणेकरून तुम्ही YouTube वगैरे उघडून देवाचं वचन ऐकावं. So let us will turn to the word of God. चला आपण देवाच्या वचनाकडे वळूया. We are going to see that 2 Thessalonians chapter 2 verse 13 to 15. आपण वचन पाहणार आहोत थेसलिकरांस दुसरे पत्र वचन 13 ते वचन 15. I am reading from NIV. मी तुमच्याकरता इंग्रजीमधून NIV व्हर्जन मधून वाचत आहे. So let us will turn to the word of God. चला आपण देवाच्या वचनाकडे वळूया. Verse 13, from verse 13 it says, But we ought always to thank God for you, brothers, loved by the Lord, because from the beginning God chose you to be saved through the sanctifying work of the Spirit and through belief in the truth. पण बंधुजन हो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुमच्याविषयी आम्ही देवाची उपकार स्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. Verse 14, He called you to this through our gospel that you might share in the glory of our Lord Jesus Christ. So then, brothers, stand firm and hold to the teachings we pass on to you, whether by word or mouth or by letter. वचन 14, त्यात त्याने तुम्हाला आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूंनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकवले ते बळकट धरून राहा. Hallelujah. हालेलुया. After reading 2 Thessalonians chapter 2 verse 13 to 15, आणि दुसरे थेस याचा दुसरा अध्याय वचन 13 ते 15 वाचल्यानंतर I have given the theme of message today that stand firm in Christ. आज मी संदेशाचा मथळा दिलेला आहे की ख्रिस्तामध्ये स्थिर उभे राहा. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाचे लोको, we are living in the days that we must stand firm in Christ. आपण अशा दिवसांमध्ये राहत आहोत जिथे आपण ख्रिस्तामध्ये भक्कम उभे राहिलो पाहिजे. Of course, Paul has written this letter to the people of Thessalonians. आणि मग नक्कीच पौलाने थेसलिकराच्या मंडळीला हे पत्र लिहिलं होतं. And they were young converts in Thessalonians and they were persecuted, and that's the reason Paul is writing to them that stand firm in the word of God. आणि मग थेसलिकराच्या मंडळीमध्ये नवीन असे रूपांतरित झालेले किंवा परिवर्तन झालेले लोक होते आणि ते काही गोष्टींविषयी गोंधळात होते. त्याच
कारणास्तव पौल त्यांना शिकवत आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये भक्कम उभे He राहा. was encouraging them in the time of persecution that he said, you are chosen by God. So you need to be faithful and stand firm in the word of God. आणि मग छळणुकीच्या वेळेमध्ये तो त्यांना उत्साहित करत होता, त्यांना सांगत होता की देवाचे निवडलेले तुम्ही लोक आहात आणि त्याच कारणास्तव तुम्हाला देवामध्ये ख्रिस्तामध्ये स्थिर आणि भक्कम उभं राहणं गरजेचं आहे. And also that time they were a little bit confusion about the second coming of Jesus Christ. आणि मग ते लोक अशा देखील वेळेमध्ये होते ज्या वेळेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन याविषयी ते गोंधळात होते. So Paul was encouraging that you are a chosen by God. Nobody has chose you, but God has chosen you. And in order to that, you must be faithful with His word. आणि मग पौल त्यांना उत्साहित करून त्यांना सांगत आहे की तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. दुसऱ्या कोणाने तुम्हाला निवडले नाही, परंतु देवाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि त्याच कारणास्तव तुम्ही त्याच्याबरोबर विश्वास राहून आपल्या विश्वासामध्ये भक्कम उभे राहिले He is पाहिजे. encouraging them that you are separated from this world. तो त्यांना उत्साहित करून त्यांना सांगत आहे की या जगापासून तुम्ही वेगळे केलेले आहात You are saved and having saving knowledge of the word of God. आणि मग तुमचं तारण झालेलं आहे आणि देवाच्या वचनाच्या तारणाच्या त्या ज्ञानाविषयी तुम्ही अजाण नाहीत. Why? का? Because you know the truth about Christ. कारण ख्रिस्ताविषयीचं सत्य तुम्हाला ठाऊक आहे. You know the truth of the word of God. देवाच्या वचनाविषयीचं सत्य तुम्हाला ठाऊक आहे. And that's the reason in verse 15 he is encouraging the new converts in people of Thessalonians. आणि मग त्याच कारणास्तव थेसलोनिकेच्या मंडळीमध्ये जे नवीन परिवर्तन झालेले लोक होते त्यांना तो उत्साहित करणं आपल्याला दिसत आहे. And verse 15 he said that, so then brothers stand firm and hold to the teaching. आणि मग वचन 15 मध्ये What teaching? The teaching of the word of God. वचन 15 मध्ये आपण त्याला पाहू शकतो. तो सांगत आहे, तर मग बंधूंनो स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पद्धतीद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकवले गेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बळकट राहा. कशामध्ये बळकट राहायचे? देवाच्या वचनाच्या शिक्षणामध्ये. Of course there are some time people stand firm in their troubles. आणि मग नक्कीच अशी काही वेळ असते जेव्हा लोक आपल्या त्रासामध्ये They देखील भक्कम उभे stand राहतात. firm in their difficult situation. ते आपल्या कठीण परिस्थितीमध्ये भक्कम उभे राहतात. They stand firm in the time of persecution. छळणुकीच्या वेळेमध्ये ते लोक भक्कम उभे राहतात. But instead of holding to the word of God, they are holding to their thinking. They stand on their what they think. They think about themselves and they think that we are strong. परंतु देवाच्या वचनाला धरून राहण्याऐवजी ते लोक स्वतःच्या मनाच्या विचारानुसार चालतात आणि त्याच्या मनामध्ये असे विचार येतात त्यांना असं वाटतं की आम्ही भक्कम आहोत. They hold fast to their feelings. ते लोक आपल्या भावनेनुसार चालतात. They hold fast to their logic. ते लोक आपल्या तर्कानुसार कार्य करतात. They hold fast to their five senses. ते लोक आपल्या 5 इंद्रियांप्रमाणे चालतात. They hold fast to human as a human being who will help us. आणि मग ते लोक अशा प्रकारे चालतात की मनुष्य असे आहेत जे आपल्याला मदत करतील. People of God. देवाचे लोक. But true people of God, true believers, they hold fast to the word of God. परंतु जे सत्य खरे विश्वासणारे आहेत, खरे देवाचे लोक आहेत, ते देवाच्या वचनाला धरून राहतील. They hold fast to the teaching of Christ. ते लोक ख्रिस्ताच्या शिक्षणाला बळकट धरून राहतात. Never mind from Genesis to Revelation, there are people they recite whole Bible. आणि मग काय हरकत नाही, असे लोक आहेत ज्यांना उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत सर्व बायबल ठाऊक आहे. Time to time, according to their circumstance, they know how to quote the word of God. आणि मग वेळेनुसार त्यांच्या परिस्थितीनुसार कोणतं वचन कुठून काढायचं ते त्यांना चांगलं ठाऊक आहे. And of course, this is absolutely not wrong. Absolutely it is true and good. आणि मग नक्कीच हे चांगलं आहे, त्याच्यामध्ये काही वाईट नाही. But what happens when the right time comes, they don't understand that what word they should in that situation. परंतु काय त्यांच्याबरोबर चुकीचं काय घडतं? जेव्हा योग्य वेळ येते त्या योग्य वेळेमध्ये कोणते वचन कोणत्या पद्धतीने वापरायचे त्यांना ठाऊक नसतं. Instead of standing firm in the word of God, instead of standing firm in faith of Christ, they get frightened. They get panic. आणि मग देवाच्या वचनामध्ये ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये भक्कम उभे राहण्याऐवजी ते लोक घाबरून जातात. And that is the reason Paul is encouraging them, and today even we can apply this word in our life, that in this difficult time we must stand firm in the teaching of Jesus Christ. आणि मग त्याच कारणास्तव पौल त्या लोकांना उत्साहित करत आहे. ते वचन आज आपण आपल्या जीवनामध्ये देखील लागू करू शकतो की कठीण परिस्थितीमध्ये ख्रिस्तामध्ये तुम्ही स्थिर उभे राहा. We must be faithful and strong in the faith of God. प्रभू येशू देवाच्या विश्वासामध्ये आपण भक्कम उभे राहिलो पाहिजे. Faith in obedience to the word of God, people, always works. आणि मग देवाचे लोक देवाची आज्ञा पाळण्यामध्ये जो विश्वास आहे तो नेहमी कार्य करतो. What is the meaning of standing firm in the faith of God or in the word of God? देवाच्या वचनामध्ये किंवा देवाच्या विश्वासामध्ये भक्कम उभे राहणे याचा अर्थ काय?
It means that we have to wait upon the Lord. म्हणजे आपल्याला परमेश्वराची प्रतीक्षा करायची आहे. Many times people misunderstand waiting on the Lord. आणि भरपूर लोक देवाची प्रतीक्षा करणे त्याचा गैरसमज करून घेतात. They think that how long we have to wait. त्यांना असा विचार पडतो की किती वेळ आम्ही वाट पाहावी. Waiting means they think that we are wasting time waiting upon the word of God or upon the Lord. आणि मग वाट पाहणे म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण देवाच्या वचनाची किंवा देवाच्या विश्वासामध्ये वाट पाहत आहोत, म्हणजे आम्ही वेळ वाया घालवत आहोत. Of course, sometimes we do not like to wait because sometimes we think that waiting is wasting time. आणि मग नक्कीच काही वेळा आपल्याला वाट पाहणं आवडत नाही, कारण आपल्याला काही वेळा असा विचार पडतो की वाट पाहणं म्हणजे वेळ वाया घालवणं. People of God, if you have a faith in the word of God, all of us we must wait upon the word of God. We must wait upon the Lord. देवाचे लोक, जर तुमचा देवाच्या वचनामध्ये विश्वास आहे तर आपण देवाची प्रतीक्षा पाहिलीच पाहिजे. If you know the word of God, if you have the spirit of God, जर तुम्हाला देवाचं वचन ठाऊक आहे, जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, if you say that I have the saving knowledge of the word of God, आणि जर तुम्ही असं म्हणता की मला देवाच्या तारण्याचा ज्ञानाचा त्याच्याविषयी मी अजाण नाही, मला ज्ञान आहे, you know the truth of the word of God, जर तुम्हाला देवाच्या वचनाचं सत्य ठाऊक आहे, then definitely God himself, he will encourage you in his love. आणि मग नक्कीच देव स्वतःहून त्याच्या प्रेमामध्ये तुम्हाला उत्साहित करेल. Definitely he will give his mercy upon you. नक्कीच त्याची दया तो तुमच्यावर होतील. Not only that, तेवढंच नाही, but he will give good hope. तर तो तुम्हाला एक चांगली आशाही He देईल. will give you hope in the time of hopeless and difficult time. आणि मग आशाहीन आणि कठीण परिस्थितीमध्ये त्या वेळेमध्ये तो तुम्हाला आशा देईल. So that is the reason that Paul again the 2 Thessalonians chapter 2 verse 13 says, आणि मग त्याच कारणास्तव दुसरा अध्याय वचन 13 सांगत आहे. 2 Thessalonians chapter 2 verse 17 says, आणि मग दुसरा अध्याय वचन 17 आपल्याला सांगत आहे. he say that encourage your hearts and strengthen you in every good deed and word. आणि मग तो आपल्याला सांगत आहे, तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हाला स्थिर करो. People of God, देवाचे लोक, what Paul is saying, पौल काय सांगत आहे? let encourage your heart and strengthen you in every good deed and word. In difficult time we must do good deed and good work. वचन आपल्याला सांगत आहे, तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हाला स्थिर करो. कठीण वेळेमध्ये आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. Of course, right nowadays we are going through difficult time. आणि मग नक्की सध्याच्या काळामध्ये आपण कठीण वेळेमधून जात आहोत. Though we are not physically directly persecuted, but the spiritual war is going on and invisible persecution is going on, as you know. आणि मग जरी आपण शारीरिकरित्या आपला छळ होत नाही, परंतु एक आध्यात्मिक युद्ध जे आहे ते जात आहे, ते होत आहे आणि न दिसणारं असं छळ आपल्यावर होत आहे. But the Bible says, परंतु पवित्र शास्त्र सांगत आहे, stand firm. भक्कम उभे राहा. Stand firm in the faith of God. देवाच्या विश्वासामध्ये भक्कम उभे राहा. And what we have been learned from your pastor, what you have learned from the man of God, what you have learned from the word of God, hold it fast, that word, hold it fast, that teaching. आणि मग तुम्ही आपल्या पालकांपासून जे शिकला आहात, देवाच्या वचनातून जे शिकला आहात, त्या सर्व गोष्टी, त्या सर्व शिक्षणाला तुम्ही दृढ आणि बळकट असं धरून राहा. Of course, all of us we have feelings. आणि मग नक्की आपल्या प्रत्येकांना भावना आहेत. But when you have faith in the word of God, परंतु जेव्हा देवाच्या वचनामध्ये आपला विश्वास when you असतो, stand faith in the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये भक्कम उभे राहता, remember that do not go on your feelings. आणि मग लक्षात ठेवा, आपल्या भावनेनुसार तुम्ही जाऊ नका. Your feelings might deceive you. तुमच्या भावना कदाचित तुम्हाला फसवतील. Do not believe in the word, the fact of the circumstance. आणि मग परिस्थितीच्या वस्तुस्थितीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. Of course, fact is fact. What circumstance we are going to, that is fact. We are not denying, but we must stand firm in the word of God. We must stand firm in the promise of God. आणि मग नक्की ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत ती एक वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे, त्याला आपण नाकारत नाही, परंतु त्यामध्येही आपल्याला ख्रिस्तामध्ये, देवाच्या वचनामध्ये भक्कम उभं राहणं गरजेचं आहे. Search the word of God in the Bible which is related to your situation. आपल्या परिस्थितीला कोणतं असं देवाचं वचन निगडीत आहे, त्याचं ते वचन तुम्ही देवाच्या वचनामध्ये किंवा बायबलमध्ये शोधा. And hold it fast and have firm faith in that promise of God. त्याला दृढ धरून राहा. देवाच्या त्या अभिवचनावर तुम्ही भक्कम विश्वास ठेवा. Do not give up looking at the difficult situation or circumstance. आणि मग कठीण परिस्थितीला, कठीण वेळेला पाहून तुम्ही त्याला सोडून देऊ नका. Do not be hopeless when you go through the hardship. आणि मग जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीतून जाता तेव्हा आशाहीन राहू नका. Confess
confess that His grace is sufficient for me. आणि कबूल करा की त्याची दया, त्याची कृपा मला पुरेशी आहे. Paul says God will encourage आणि you. पौल सांगत आहे की देव तुम्हाला उत्साहित करेन. He said that God will strengthen तो you. सांगत आहे की देव तुम्हाला शक्ती देईन. He says, never mind, nobody loves you, or everywhere is persecution, there are trials and troubles, but stand firm in the word of आणि God. मग तो सांगत आहे की काय हरकत नाही, सर्व ठिकाणी तुम्हाला छळणूक होत आहे, तुम्ही कठीण परिस्थितीतून जात आहात, तुम्हाला दुःख आहे, त्रास आहे, परंतु देवाच्या वचनामध्ये, ख्रिस्तामध्ये भक्कम उभे राहा. Never mind, you are going through the bad situation, but you can, when you stand in the you stand firm in the word of God, His love you can experience. आणि मग काय हरकत नाही, तुम्ही कठीण परिस्थितीतून जात आहात, परंतु जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये भक्कम उभे राहाल तर तुम्हाला त्याच्या प्रीतीचा अनुभव येईल. In bad time, always speak good news. आणि मग वाईट वेळेमध्ये नेहमी चांगली बातमी बोला. In difficult time, confess the promise of God. कठीण वेळेमध्ये नेहमी देवाच्या अभिवचनांची कबुली द्या. In difficult times, we can see that all around there is a problem. आणि कठीण वेळेमध्ये आपण पाहू शकतो की आपल्या भोवताली सर्व ठिकाणी समस्या आहे. But the people of God, even the bad time, even bad situation, God has given an opportunity to do the good things. परंतु देवाचे लोक वाईट परिस्थितीमध्ये देखील देवाने आपल्याला संधी दिलेली आहे की आपण चांगल्या गोष्टी कराव्यात. In bad times, we must do the good work of God. वाईट दिवसांमध्ये देखील आपण देवाचे चांगले काम केले पाहिजे. We should not cease or stop preaching the word of God. देवाचं वचन प्रचार करण्यापासून आपण थांबलो नाही पाहिजे. Individually, we can phone each other, encourage to the word of God. वैयक्तिकरित्या आपण एकमेकांना फोन करू शकतो, देवाच्या वचनाद्वारे आपण त्यांना उत्साहित करू शकतो. If you read once again 2 Thessalonians chapter 3 verse 1 to 5, आणि पुन्हा एकदा जर तुम्ही दुसरे थेस याचा 3रा अध्याय वचन 2 ते 5 जर वाचाल, what we can do that Paul is saying in chapter 3 verse 1 to 5. आणि मग आपण काय पाहू शकतो, दुसरे थेसाचा 3रा अध्याय वचन दुसरे थेसाचा 3रा अध्याय वचन 2 ते 5 मध्ये पाऊल काय सांगत आहे. Let's turn to the word of God. 2 Thessalonians chapter 3 verse 1 to 5. दुसरे थेस याचा 3रा अध्याय वचन 1 ते 5. Bible says, finally, brothers, pray for us that the message of the Lord may spread rapidly and be honored, just as it was with you. बंधुजनो, आता इतकेच सांगणे आहे की आमच्यासाठी प्रार्थना करत जा. तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचा गौरव व्हावा. And pray that we may be delivered from wicked and evil men, for not everyone has faith, but the Lord is faithful and He will strengthen and protect you from the evil one. Hallelujah. हालेलुया. आणि हेकेखोर व दृष्ट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे, कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल व त्या दृष्टापासून राखेल. Amen. आमेन. Verse 4 say that we have confidence in the Lord that you are doing and will continue to do the things we command. May the Lord direct your hearts into God's love and Christ's perseverance. आणि मग देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा भरोसा आहे, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो की तुम्हाला जे आम्ही सांगितलं आहे त्या गोष्टी तुम्ही करत आहात आणि पुढेही करत जाल. Hallelujah. हालेलुया. Here Paul is encouraging and requesting for prayer. आणि मग पौल इथे उत्साहित करत आहे आणि तुम्हाला विनंती करत आहे की प्रार्थना करावी. His own testimony that he knew that whatever I am doing by the grace of God, but church is praying for him. आणि मग तो सांगत आहे, त्याची स्वतःची साक्ष सांगत आहे, जे काय मी करत आहे ते देवाच्या कृपेने करत आहे. आणि त्याचं कारण म्हणजे देवाचे लोक, चर्च मंडळी माझ्याकरता प्रार्थना करत He आहेत. understood that intercession of prayer is very, very important. त्याला हे समजलं की मध्यस्थीची प्रार्थना फार फार महत्वाची आहे. People of God, never mind what circumstance, difficulty you are going through. देवाचे लोक काय हरकत नाही, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून, कोणत्या कठीणाईमधून जात आहात, Pray for others and request others to pray for you. इतरांकरिता प्रार्थना करा आणि इतरांना देखील ती विनंती करा की त्यांनी तुमच्याकरिता प्रार्थना करावी. Because in the difficult time, what's happened that many times we inform everybody everywhere except God. कारण काय होतं की कठीण परिस्थितीमध्ये आपण सर्वांना सर्व ठिकाणी सांगतो, परंतु आपण देवाला त्या गोष्टी सांगत नाही. But if you earnestly pray to the Lord, परंतु जर तुम्ही आतुरतेने देवाकडे प्रार्थना कराल, definitely the God's promise and His word say that He will protect you from all type of evil. आणि मग नक्की देवाचं वचन आहे, तो तुम्हाला सांगत आहे की तो तुम्हाला सर्व दृष्टापासून राखेन. One more thing that He is saying that आणखी एक गोष्ट तो आपल्याला सांगत आहे,
What he's saying? तो काय सांगत आहे? All are not faithful. सर्वजण विश्वासू नाहीत. Most of the times people depend upon with others prayer. Please pray for me, and they are relaxed. They know that people are praying for me. आणि भरपूर वेळा लोक इतरांच्या प्रार्थनेवर अवलंबून असतात. ते इतरांना विनंती करतात की माझ्याकरता कृपया प्रार्थना करा, आणि ते लोक शांत होतात, आराम करतात की इतर लोक माझ्याकरिता प्रार्थना करत आहेत. Even this happened with faithful people too. आणि मग हे विश्वासू लोकांबरोबर देखील होतं. They just keep giving prayer requests. I'm not against that. That's good. Give your prayer request to your pastor, for each other. But there are some people, they are habitual to just give prayer requests. They themselves, they are not faithful. आणि मग ते लोक फक्त त्यांना अशी सवय लागली असते की त्यांनी इतरांना फक्त प्रार्थना विनंती द्यावी. त्यांना सांगतात प्रार्थना करा, त्यांना सांगतात प्रार्थना करा, पालकांना सांगतात प्रार्थना करा. ते काय वाईट नाही. पालकांना किंवा इतरांना माझ्याकरिता प्रार्थना करणं, ही विनंती सांगणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ते स्वतःहून प्रार्थना करीत नाहीत. Paul says all are not faithful. पौल सांगत आहे की सर्वजण विश्वासू नाहीत. I think he means to that, looking at others, let not your faith be staggered. आणि मला असं वाटतं की त्याला हे सांगायचं आहे की इतरांकडे पाहून तुमचा विश्वास डगमगता कामा नये. You do not stumble in faith of God because others do not have faith. आणि मग इतरांचा विश्वास नाही म्हणून तुम्ही आपल्या विश्वासामध्ये डळमळू नये. And that's why he's reminding it in verse 3 says, all are not faithful. But I like that. The Bible says, he said, the Lord is faithful. Hallelujah. हालेलुया. त्याच कारण मला असं वाटतं वचन 3 मध्ये तो सांगत आहे की सर्वजण विश्वासू नाही, परंतु परमेश्वर विश्वासू आहे. Amen. Amen. That is what we have to hold fast, that the God is faithful and he will protect us from all kinds of evil. आणि मग तेच आपल्याला दृढ धरून राहायचं आहे की परमेश्वर हा विश्वसनीय आहे आणि सर्व दृष्टापासून तो आपल्याला राखेल. People of God, from the beginning, God's plan is to protect you and me from all kinds of evil. आणि देवाचे लोक सुरुवातीपासूनच देवाची अशी योजना आहे की सर्व दृष्टापासून त्याने आपल्याला राखून ठेवावं. He is planning to make people free from sin. त्याची योजना आहे की लोकांना पापांपासून त्याने मुक्त करावं. He wants to make people free from bondage of sickness. आणि मग त्याला आजाराच्या बंधनातून लोकांना मुक्त करायचं आहे. Because you know that all evil product is the production of sin. आणि कारण तुम्हाला हे माहिती आहे की सर्व वाईट ज्या गोष्टी आहेत किंवा वाईट उत्पन्न आहे ते पापाचं उत्पन्न आहे. What you and me need to do is तुम्हाला आणि मला काय करण्याची गरज आहे? intercession. मध्यस्थी. We must intercede in prayer for each other. आपण प्रार्थनेमध्ये एकामेकांकरिता मध्यस्थी केली पाहिजे. We must encourage each other in prayer. आपण प्रार्थनेमध्ये एकामेकांना उत्साहित केलं पाहिजे. Only people of God, as you know, only the Savior can save you and me, and He's planning to save the whole world. आणि देवाचे लोक, तुम्हाला देखील ठाऊक आहे की फक्त तारणारा जो आहे तोच तुम्हाला आणि मला वाचू शकतो आणि संपूर्ण जगाचं तारण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. If you read 1 Corinthians chapter 10 verse 12, then you will find what Paul is saying to the people of Corinthians. आणि जर तुम्ही पहिले कोरिंथ्याचा 10वा अध्याय वचन 12 वाचाल, तुम्हाला समजेल की पौल कोरिंथीच्या मंडळीला काय सांगत आहे. Only saying that I have faith, I am faithful, only saying is not enough. आणि मग फक्त असं बोलणं की माझ्याकडे विश्वास आहे, मी विश्वसनीय आहे, हे बोलणं पुरेसे नाही. Of course, we have to confess the positive things. नक्कीच आपल्याला सकारात्मक गोष्टी कबूल करणं गरजेचं आहे. But Paul clearly says, आणि परंतु पौल इथे स्पष्टपणे सांगत he आहे, says, if you think you are standing firm, be careful that you don't fall. तो सांगत आहे म्हणून आपण उभे आहोत असे तुम्हाला वाटते, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. Ask yourself in nowadays what you are thinking in this difficult time. तुम्ही स्वतःला विचारा की आजकालच्या दिवसांमध्ये, या कठीण समयामध्ये तुम्ही काय विचार करत आहात. Because thinking is very, very important. कारण विचार करणं फार फार महत्त्वाचं आहे. Paul says, if you think, पौल सांगत आहे जर तुम्हाला असं वाटते, outside people, all of us we know there are many things they are thinking about negative things. आणि तुम्हाला माहित आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की बाहेरचे लोक सर्व नकारात्मक विचार करत आहेत. Now what will happen? आता काय होईल? Everything is going to be destroyed. सर्व काय आता नाश होणार आहे. All negative things. सर्व नकारात्मक गोष्टी. Because they are watching negative things. कारण नकारात्मक गोष्टी त्या पाहत आहेत. They are hearing the negative things. ते लोक नकारात्मक गोष्टी ऐकत आहेत. And in this difficult time and this negative world, what you are thinking is very important. परंतु या कठीण परिस्थितीमध्ये, या नकारात्मक जगामध्ये तुम्ही काय विचार करता ते फार महत्त्वाचं आहे. So in your lifestyle, what you are thinking is, just think about that what you are thinking. तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही विचार करा की तुम्ही विचार काय करत आहात. Hallelujah. हालेलुया. Think
about God. देवाविषयी विचार करा. Think about His promise. त्याच्या अभिवचनाविषयी विचार करा. Think about His faith. त्याच्या विश्वासाविषयी विचार करा. Think about His presence. त्याच्या उपस्थितीविषयी विचार Think करा. about His miracles. त्याच्या चमत्काराविषयी विचार Think करा. about His healing. त्याच्या आरोग्याविषयी विचार करा. Ask yourself in this difficult time what you are thinking. स्वतःला तुम्ही विचारा की या कठीण समयामध्ये तुम्ही काय विचार करत आहात. Then he says, आणि पुन्हा तो आपल्याला सांगत आहे, if you are standing firm, जर तुम्ही भक्कम उभे आहात. hallelujah, हालेलुया. if you think that you are standing firm, जर तुम्हाला असे वाटते की तुम्ही स्थिर उभे आहात, what does it mean? त्याचा अर्थ काय? The position of standing is very important. तुमच्या उभे राहण्याची स्थिती फार महत्वाची आहे. Ask yourself that where you are standing. तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही कुठे उभे आहात. Standing in the sense you are in your thinking, where you are standing, आणि मग उभे म्हणजे आपल्या विचारांमध्ये तुम्ही कुठे उभे आहात. with whom you are standing. तुम्ही कोणासोबत उभे आहात. Standing in the faith of God is very important. देवाच्या विश्वासामध्ये उभे राहणे फार फार महत्वाचं आहे. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाचे लोक, think well and stand firm in the word of God. तुम्ही चांगला विचार करा आणि देवाच्या वचनामध्ये भक्कम उभे राहा. And then he says, if you are standing आणि firm, तो सांगत आहे, जर तुम्ही भक्कम उभे राहिला आहात be careful. तर तुम्ही सांभाळा. Hallelujah. हालेलुया. We have to be careful in this time. या वेळेमध्ये आपल्याला सांभाळणं किंवा काळजी घेणं फार महत्वाचं आहे. Different kinds of news, different kinds of reports, different kinds of hearing, and we might get confused. But no, we have to stand firm. वेगवेगळ्या We have to be very careful what we are listening. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला ऐकण्यामध्ये येत आहे. परंतु आपल्याला ख्रिस्तामध्ये भक्कम उभे राहणं गरजेचं आहे. आपण काय ऐकत आहोत त्याविषयी काळजी घेणं गरजेचं आहे. What he said? तो Be काय सांगत? careful that you don't fall. तो सांगत आहे, तुम्ही पडू नये म्हणून सांभाळावे. Hallelujah. हालेलुया. Careful means once again, people of God, watch out what support you are taking. आणि मग देवाचे लोक सांभाळणे किंवा काळजी घेणे त्याचा अर्थ पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही पहा की तुम्ही कशाचा आधार घेतला आहे. Hallelujah. हालेलुया. When you are traveling in the train or bus, you are holding the rod that never mind. Many people that pushing here and there, but you stand firm. You know, I have gripped my hand to the Lord. That rod that I will not be shaken. आणि मग जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये प्रवास करता तेव्हा तुम्ही वरच्या दांड्याला पकडता. तुम्हाला हे ठाऊक असतं की लोक धक्का देत आहेत, इथे तिथे ढकलत आहेत, पुढे पाठी करत आहेत, परंतु मी त्या दांड्याला धरून ठेवले म्हणून मी पडणार नाही. मी भक्कम उभा आहे. Let this world come to know how come these people are very strong. We are careful. We know the support of God is with us. We know the support of the word of God is with us. आणि मग या जगाच्या लोकांना पाहू द्या आणि त्यांना कळू द्या की ते लोक, त्यांना असा विचार पडू द्या की कशा प्रकारे हे लोक फार निष्काळजी आहेत. त्यांना कशाची भीती नाही, कशाची चिंता नाही. देवाचे लोक असं नाही, आपण निष्काळजी नाही तर आपल्याकडे देवाचा आधार, देवाचा स्तंभ आहे. He said that you don't fall means तो सांगत आहे तुम्ही पडू नये म्हणजे if your faith taking support of the word of God, जर तुमचा विश्वास देवाच्या वचनाचा आधार घेत आहे, if your faith is depend upon God, जर तुमचा विश्वास देवावर अवलंबून आहे, never mind whoever trying to make you fall, you will never fall. का हरकत नाही, कोण तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, तुम्ही कधीही पडणार नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Why? का? Because we stand firm in the word of God. कारण आपण देवाच्या वचनामध्ये भक्कम उभे आहोत. We are not standing support of with our own strength, our own mind or ideas. आपण आपल्या स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या कल्पनांवर उभे नाहीत. We are standing firm with the support of the faith of God. तर आपण देवाच्या विश्वासाच्या आधारे उभे आहोत. Then verse 13 says, आणि वचन 13 सांगत आहे, 1 Corinthians chapter 10 verse 13 says, पहिले कोरिंथीचं 10 अध्याय वचन 13, no temptation has seized you except what is common to man. And God is faithful. Once again, God is faithful. He will not let you be tempted beyond what you can bear. But when you are tempted, He will also provide a way out so that you can stand up under it. Hallelujah. आमेन. हालेलुया. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, ह्यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. If we stand firm in the promise of God, आपण जर देवाच्या अभिवचनामध्ये भक्कम उभे आहोत, if you
you stand firm in Jesus Christ, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये भक्कम उभे राहाल, if you stand firm in His faith, जर तुम्ही त्याच्या विश्वासामध्ये भक्कम उभे राहाल, hallelujah. हालेलुया, Never mind, mentally confidence might fail, but the foundation of the word of God will never fail. आणि मग काय हरकत नाही, तुमच्या मनाची स्थिती कदाचित गोंधळ जाईल, तुमचा आत्मविश्वास कदाचित पडेल, परंतु देवाचं वचन कधीही अपयशी ठरणार नाही. That's the reason Paul is encouraging them that be careful. If you think that you are standing, be careful that you will not fall. आणि मग त्याच कारणास्तव पौल त्यांना इथे सांगत आहे, जर तुम्ही उभे आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही पडू नये, तर तुम्ही काळजी घ्या, तुम्ही सांभाळा. Hallelujah. हालेलुया. He says God is faithful. तो सांगत आहे की देव विश्वसनीय आहे. He will not allow any trials to come beyond your tolerance or beyond your ability. आणि मग तुमच्या शक्ती पलीकडे किंवा तुम्हाला सहन करता येणार नाही अशी परीक्षा तो तुमच्यावर घेऊन येणार नाही. And never mind what trials and troubles and tests you are going through or tempting, but God will make a way. का हरकत नाही, तुम्ही कोणत्या परीक्षेतून, कोणत्या कठीण समस्यातून, कोणत्या मोहातून जात आहात, परंतु देव त्याच्यातून निभवण्याचा उपायही करेल, एक मार्ग काढेल. Hallelujah. हालेलुया. But only all of us, we need to stand firm in Jesus Christ. परंतु आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये भक्कम उभं राहणं गरजेचं आहे. We must give support of faith to each other. आपण एकामेकांना विश्वासाचा आधार दिला पाहिजे. We must intercede in prayer for each other. एकामेकांकरिता प्रार्थनेमध्ये आपण मध्यस्थी केली पाहिजे. If anyone is doubting about the word of God or they are staggering in faith, we must help them in prayer. आणि जर कोणी विश्वासामध्ये किंवा देवाच्या वचनावर संशय घेत असेल, आपल्या विश्वासामध्ये डळमळत असेल, तर त्यांना आपण विश्वासाने किंवा प्रार्थनेने मदत केली पाहिजे. Let us not allow the spirit of confusion work in our lives. गोंधळाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये कार्य करून देऊ नका. Because God has not given the spirit of confusion. कारण देवाने आपल्याला गोंधळाचा आत्मा दिला नाही. God has given the spirit of strong, the spirit of boldness He has given us. देवाने आपल्याला धाडसाचा आत्मा दिलेला आहे. He has given the spirit of courage. त्याने आपल्याला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. So why should we stumble and stagger? आणि मग का आपण डळमळावं आणि आपण हादरून जावं? No, I will not be shaken. नाही, मी हादरणार नाही. We must stand firm in the word of God. आपण देवाच्या वचनामध्ये भक्कम उभे राहिलो पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Problem will come, problem will go. समस्या येईल आणि समस्या निघून जाईल, But the word of God remains forever. परंतु देवाचं वचन सदा काळ टिकून राहतं. Hallelujah. हालेलुया. So let us, this word of God, though it is preached to the people of Thessalonians, but this same word is today we can apply in our lives. आणि मग जरी हे देवाचं वचन थेसलोनिकराच्या मंडळीकरता सांगण्यात आलं होतं, तरी देवाचं हे वचन आज आपण आपल्या जीवनामध्ये देखील लागू करू शकतो. Because word of God is for everyone. कारण देवाचं वचन हे सर्वांकरिता आहे. My beloved brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, today I just want to encourage you. आज मला तुम्हाला उत्साहित करायचं आहे. I understand some of you are going through very difficult time. मी समजून घेऊ शकतो की तुमच्यापैकी काही जण फार कठीण परिस्थितीतून जात आहात. It seems no help from anywhere. असं दिसत आहे की कुठूनही तुम्हाला मदत मिळत नाही. It seems that you are hopeless. असं दिसत आहे की तुम्ही आशाहीन आहात. It seems that you are standing alone. असं वाटत आहे की तुम्ही एकटे उभे आहात. But as a man of God, I want to encourage you. परंतु देवाचा सेवक या नात्याने मला तुम्हाला उत्साहित करायचं आहे. Just believe. Just believe. फक्त विश्वास ठेवा, You are not alone. तुम्ही एकटे नाहीत. You are not alone. तुम्ही एकटे नाहीत. Don't feel loneliness. तुम्ही एकटे वाटून घेऊ नका. God is with you. देव तुमच्या सोबत आहे. Only you need to do is तुम्हाला काय करायचं आहे? stand firm in His word. त्याच्या वचनामध्ये भक्कम उभं राहणं गरजेचं आहे. Be careful. काळजी घ्या. Take support from the word of God देवाच्या वचनातून तो आधार घ्या and increase your faith, आणि आपल्या विश्वासाला उत्साहित करा, and God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Viewers, दर्शकांनो, my brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, if you are that person, जर तुम्ही ते व्यक्ती असाल today you are shaken because of this circumstance, आणि आज या परिस्थितीमुळे तुम्ही गोंधळून गेलेले आहात, हादरून गेलेले आहात, you need to stand firm in your faith, which faith you had first time. आणि मग जो प्रथम तुमचा विश्वास होता त्या विश्वासामध्ये तुम्हाला भक्कम उभं राहणं गरजेचं आहे. The faith in Christ, ख्रिस्तामधला विश्वास, the faith of the Bible. पवित्र शास्त्रातला विश्वास. I tell you, मी तुम्हाला सांगतो, you will go through this situation, तुम्ही या परिस्थितीतून निघून जाल and God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. My brothers and sisters, माझे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, if you have not received Jesus Christ as your personal Savior, जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून तुम्ही स्वीकारलं you नसेल, tried everywhere, तुम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न करून but you बघितले, are become failure, and your life is totally failure. परंतु तुम्ही सर्व ठिकाणी अपयशी झाला, तुमचं पूर्ण जीवन हे अपयशामध्ये गोंधळून गेलेलं आहे. This time,
यावेळेस I would like to encourage you. मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. Receive Christ as your personal Savior. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. Jesus Christ is not a partial. येशू ख्रिस्त हा पक्षपाती नाही. If you're losing your confidence, जर आपला आत्मविश्वास तुम्ही गमावत असाल, dedicate your life to Christ. आपलं जीवन तुम्ही ख्रिस्ताला समर्पित करा. Experience Him. त्याचा तुम्ही अनुभव घेऊन पहा. The Bible says, taste the Lord that He is good. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की परमेश्वर तुम्ही चाखून पहा, त्याची प्रचिती पहा की तो चांगला आहे. He is a good God. तो चांगला देव आहे. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Let this word be blessing to all of us. हे वचन आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचं होऊ दे. People of God, देवाचे लोक, we do not know how long we have to remain at home. आपल्याला हे ठाऊक नाही की किती वेळ आपल्याला घरामध्ये राहावं But लागेल. one thing I know, परंतु एक गोष्ट मला ठाऊक आहे, we must stand firm in Christ. आपण ख्रिस्तामध्ये भक्कम उभे राहिलो. We must stand firm in His word. आपण त्याच्या वचनामध्ये भक्कम उभे We राहिलो must पाहिजे. stand firm in our faith of God. आपण देवाच्या आपल्या या विश्वासामध्ये भक्कम उभे राहिलो पाहिजे. And definitely God will make a way. आणि मग नक्कीच देव त्याच्यातून निभावण्याचा उपाय करेल. And time will come and we'll get together. आणि वेळ येईल आपण सर्वजण एकत्रित येऊ. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद. Thank you so much patiently you have heard this word of God. तुम्ही धीराने हे देवाचं वचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Amen. आमेन.